नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। ही प्रश्नपत्रिका तुम्ही परफेक्ट करा, तुम्हाला नक्की गणितामधला स्कोअर वाढलेला दिसेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे, खालीलपैकी कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेली आहे। आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे काय, इंग्रजीमधले अंक। मग बघा पर्याय क्रमांक 4 32,215 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहिलेली आहे। पर्याय क्रमांक 4 योग्य आहे। या संख्येतील फुलीच्या जागी समान अंक असून त्या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक 396 दशक आहे, तर फुलीच्या जागी असणाऱ्या अंकांच्या दर्शनी किमतींचा गुणाकार किती। बघा खूप सोपं आहे, एकक दशक शतक हे हजाराच्या स्थानाचं घर आहे, हजाराचं घर आहे आणि हे दशक आहे। बघा यांची जर वजाबाकी केली तर आपल्याला माहिती आहे याची कोणती संख्या असेल तर याच्या दशकस्थानी पण किती असणार आहे, 0 असणार आहे। मग 0 म्हणजेच 10, मग 10 मधून 6 गेल्यावर किती राहतात तर 4 राहतात, आहे की नाही। मग बघा आपण इथे काय घेतला, 4 हा अंक घेऊया। कसं ते सांगते बघा, या 4ची स्थानिक किंमत किती 4000, मग बघा 4000, ठीक आहे। आणि या 4ची स्थानिक किंमत 4 दशक म्हणजेच 40, वजाबाकी करूया, शून्यातून 0 गेले 0, शून्यातून 4 जात नाहीत, मग आपण काय करतो हातचा घेतो, इथे 10, 10तून 4 गेले, इथे राहिले 6 आणि हे 9 9 आणि इथे 3 3। बघा बरं 10तून 4 मगाशीच मी म्हटलं 10तून इथे 6 घालवायचे म्हणजे बरोबर किती राहतात 4 उरले, म्हणून आपण इथे 4 ही संख्या घेतली। मग इथे उत्तर किती आले 3960। दशक आहे, दशक म्हणजेच काय हा 0 म्हणजे 396 दशक। मग कोणता अंक ठेवल्यावर 4। आता काय सांगितलंय, फुलीच्या जागी असणाऱ्या अंकांच्या दर्शनी किमतींचा गुणाकार किती। मग मला सांगा इथे 4 आहे, मग यांचा गुणाकार किती 4 गुणिले 4, 4 चोक 16। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, सन 2025 या वर्षात महाराष्ट्र दिन गुरुवारी आहे, तर त्याच वर्षात 3 जून रोजी कोणता वार असेल। बघा महाराष्ट्र दिन असतो 1 मेला आणि मी 1 मेचा वार दिलेला आहे गुरुवार, आपल्याला 3 जूनचा वार काढायचा आहे। मग मेच्या नंतरच जून महिना असतो। आता बघा मे हा 31 दिवसांचा महिना आहे, मग आपल्याला माहिती आहे 29 तारखेचा वार म्हणजे 1 तारखेचाच वार 29 तारखेला असतो, 2 तारखेचा वार 30 तारखेला असतो, 3 तारखेचा वार 31 तारखेला असतो, है की नाही। मग आता 1 मेला कोणता वार आहे, गुरुवार आहे, म्हणजे 29 तारखेला पण गुरुवार आहे, 30 तारखेला शुक्रवार आणि 31 तारखेला शनिवार। आता बघा हे 31 मेला आहे की नाही, मे महिना 31 दिवसांचा असतो, मग 31 मेला जर शनिवार आहे तर 3 जून 31 मेच्या नंतर 1 तारीख, त्याच्यानंतर 2 आणि त्याच्यानंतर 3, मग आता आहे 1 मे। मग 1 मेला कोणता वार येईल, रविवार, रविवारच्या नंतर 2 मेला सोमवार आणि 3 मेला सॉरी इथे मे नाही जून महिना, हा मे महिना आहे ना। मग 31 मेच्या नंतर इथे 31 जून येणार आहे, 2 जून 3 जून, मग 3 जूनला कोणता वार असेल, मंगळवार। बघा बरं पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मंगळवार। पुढचा प्रश्न, प्रश्न 29 ते 30 साठी सूचना, सोबत दिलेल्या तक्त्यांमध्ये एका शहरातील ज्यूस सेंटरमध्ये विविध ज्यूस पिणाऱ्या ग्राहकांची संख्या दर्शविली आहे, यावरून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा। बघा लिंबू पिणारे, आता इथे बघा सगळ्यात महत्त्वाचं असतं प्रमाण, प्रमाण बघा एका चित्रासाठी किती 2 ग्राहक आहेत, मग बघा लिंबू पिणारे एकूण बघा 1 2 3 4, मग 4ला 2 ने गुणलं 4 दुने 8। कैरी पिणारे किती जण आहेत, 7 जण आहेत, 7ला 2 ने गुणलं, कारण आपल्याला प्रमाण एका चित्रासाठी 2 दिलेलं आहे, मग 7 दुने 14। अननस पिणारे 8 जण आहेत, 8 दुने 16 आणि संत्री ज्यूस पिणारे 5 जण आहेत, 5 दुने 10। आता प्रश्न बघूया, कैरी सरबत पिणारे एकूण ग्राहक किती। कैरी कुठे इथे, मग एकूण ग्राहक किती आहेत 14, पर्याय क्रमांक 3। 30वा प्रश्न, खालीलपैकी
कोणत्या प्रकारचा ज्यूस सर्वात कमी ग्राहक पितात? मग बघा बरं, सर्वात कमी ग्राहक कुठे आहेत? तर लिंबू ज्यूस आहेत, आहे की नाही? म्हणून मी इथे उत्तर येणार आहे लिंबू. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या यस या पृष्ठभागाच्या लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही? मग बघा, घडणी सांगते. यूच्या बरोबर समोर म्हणजे अपोजिट साईडला पी येणार आहे आणि क्यूच्या अपोजिट साईडला एस येणार आहे आणि आरच्या अपोजिट साईडला एस येणार आहे. म्हणजे हे झाले अपोजिट म्हणजे समोरासमोर, आहे की नाही? मग जी समोर आहे ते आपल्या लगत येईल का? नाही येणार. मग यस या पृष्ठभागाच्या लगत कोणता पृष्ठभाग येणार नाही? मग यसच्या समोर कोण आहे? क्यू येणार आहे. मग क्यू हा पृष्ठभाग लगत येणार नाही. पुढचा प्रश्न बघा. शाळेत जाताना शेखर 2.25 किलोमीटर अंतर सायकलवर जातो, तर शेखर किती मीटर अंतर सायकलवर जातो? आता बघा, 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. अर्धा किलोमीटर म्हणजे 500 किलोमीटर. बघा, अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर, पाव किलोमीटर म्हणजे 250 मीटर, पाऊण किलोमीटर म्हणजे 750 मीटर. आता शेखर सायकलवर 2.25 किलोमीटर अंतर सायकलवर जातोय. मग 2.25 किलोमीटर म्हणजे काय? 1 किलोमीटर आणि वर पाऊण किलोमीटर, आहे की नाही? मग 1 किलोमीटर म्हणजे 1000 आणि पाऊण किलोमीटर म्हणजे 750 मीटर. इथे पाऊण किलोमीटर. मग बघा, 750 मीटर. मग यांची जर आपण बेरीज केली तर 1750 मीटर येणार आहे आपलं उत्तर. मग असं उत्तर कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न. एका मळेत सुमित्राने 2/9 फुले ओवली, अमृताने 3/9 फुले ओवली व उरलेली फुले पूर्वाने ओवली, तर पूर्वाने मळेत किती फुले ओवली? बघा, अमृताने 2/9 अधिक पूर्वाने 3/9 या दोघींची काय करायची? बेरीज करायची. मग बघा, छेद समान आहे, मग 3 आणि 2ची बेरीज करूया. 3 आणि 2 किती झाले? 5 झाले. म्हणजे 9 भागापैकी 5 फुलं या दोघींनी मिळून ओवलेत. आता बघा, एकूण फुलं किती आहेत? 9 आहेत, है की नाही? मग त्यामध्ये सुमित्रा आणि अमृताने ओवलेली फुलं काय करूया? या भागातून वजा करूया. खाली एकूण भाग आहे तसाच ठेवायचा. 9तून 5 गेले, किती राहिले? 4 राहिले आणि छेद आहे तसा 9. मग पूर्वाने किती फुलं ओवली? तर 4/9 म्हणजे 4/9. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. 250 रुपयात 20 रुपयांच्या 9 नोटा असून उर्वरित नोटा 5 रुपयांच्या आहेत, तर त्या रकमेत 5 रुपयांच्या एकूण किती नोटा असतील? बघा, एकूण रुपये किती आहेत? 250 रुपये. आता 250 म्हणजे किती? 225 रुपये आहेत. या रुपयांमध्ये 20 रुपयांच्या 9 नोटा. मग बघा, 4 म्हणजे गुणाकार, मग 20 गुणिले 9. उर्वरित नोटा 5 रुपयांच्या आहेत. मग बाकीच्या नोटा किती? 5 रुपयांच्या आहेत, पण किती आहेत ते सांगितलेलं नाही आहे. मग आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? तर त्या रकमेत 5 रुपयांच्या एकूण किती नोटा असतील, म्हणजे आपल्याला हीच किंमत काढायची आहे. मग आधी यांचा आपण गुणाकार करूया. 92, 18 आणि 0 0 हे झाले 180. आता काय करायचं आहे? एकूण रुपयांमधून हे 180 रुपये काय करूया? वजा करूया. 5तून 0 गेले 5, 2तून 8 जात नाही, 2 कट केला, वर घेतला, इकडचा 1 इथे घेतला, इथे 1 राहिला. 12तून 8 गेले, 4 राहिले, 1तून 1 गेला 0. मग किती आलं उत्तर? 45. मग इथे एकूण अजून 45 रुपये पाहिजेत, बरोबर आहे. मग बघा, 5 रुपयाच्या किती नोटा घेतल्यावर 45 होतील? तर 5चा पडा 45 पर्यंत म्हणायचा. 5 9 45. मग यांची बेरीज बघू बरं. 225 येते का? 5 5, 8 आणि 4 12, हातचा आलं 1, 1 आणि 1 2, बरोबर 225 रुपये झाले. 225 म्हणजे 225 रुपये झाले. मग 5 रुपयांच्या एकूण किती नोटा असतील? तर 9 नोटा असतील. मग 9 नोटा पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीमध्ये छायांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकात 4/6 मिळवले तर किती उत्तर येईल? आता बघा, छायांकित भाग आधी काढला पाहिजे. मग एकूण भाग मोजूया आधी. 1 2 3 4 5 6. एकूण भाग किती आहे? 6 आहे. छायांकित म्हणजे रंगवलेला. रंगवलेला किती भाग आहे?
3 भाग आहे. मग या भागामध्ये आपल्याला 4/6 मिळवायचे. मग बघा इथे 4/6 मिळवायचे. छेदायचे इथे छेद एकदाच लिहून घ्यायचा असतो आणि अंशांची बेरीज. मग 3 + 4 बरोबर किती आलं उत्तर? 7/6. मग बघा बरं, आता पर्यायामध्ये 7/6 असं कुठे दिसतंय का? नाही दिसत आहे. पण हा पर्याय बघा, याचंच उत्तर आपण असं काढूया. बघा छेदामध्ये 6 आहेत म्हणजे ते 6ने 7ला भागायचं आहे. 6 × 6. 7तून 6 गेले, बाकी आली 1. बरोबर आहे. मग आता बघा ह्याचंच उत्तर भागाकार किती आला? 1. मग तो पूर्ण आहे म्हणून मी इथे लिहून घेतला. भागलंय कशाने? 6ने. खाली छेदात लिहून घ्यायचं. बाकी जी राहिले ती काय करायची? अंशामध्ये लिहून घ्यायची. मग बघा बरं, असा पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. मग बघा 6 × 6, 6 आणि 1 7, 7/6. सेम उत्तर आहे की नाही? मग उत्तर हे आलं काय? मग हे आलं. जो पर्याय असेल त्याला आपल्याला काय करायचं? टिकमार करायचं आहे. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 986 भागिले ब्रॅकेट बरोबर 34 तर चौकोनामध्ये कोणती संख्या येईल? बघा इथे 986ला कितीने गुणायचं? प्रत्येक वेळेस पर्याय घ्यायचं का? नाही. मग काय करायचं आहे? 34नेच याला भागलं. 986ला 34ने भागलं तर बघा 34चा मी थोडा इथे पाडा लिहून घेतला आहे. 34 दुने 68. 98मधून 68 गेले, बाकी आली 30. वरून घेतले हे 6, 306. आता 34 9 306. मग 34 9 306 यांची वजाबाकी आली 0 म्हणजे भाग पूर्ण केला आहे. बाकी आली 0. मग भागाकार किती आला आहे? 29. मग या चौकोनाच्या जागी कोणता अंक असेल तर 29. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 25,399 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? बघा 25,399 चुकीचे. 25,399 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 5ने निश्चेष भाग जाणाऱ्या 2 अंकी एकूण किती संख्या आहेत? मग आपल्याला 2 अंकी संख्या विचारल्यात म्हणजे 10 पासून स्टार्ट. 10, 5चा फरक घ्यायचा. 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90 आणि हे 95. आपल्याला 2 अंकीच विचारलेत. मग 100 घ्यायची नाही. मग किती संख्या झाल्या मोजूया. 1 2 3 4. 4 × 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 17, 18. एकूण संख्या आहेत 18. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया, खालपैकी एकूण किती जोड्या बरोबर आहेत? आता बघा अ मध्ये ही रेषा आहे का? नाही. हा त्रिकोण आहे. कोण आहे की नाही? ब बिंदू बरोबर आहे. क किरण बरोबर आहे. एका बाजूला पॉईंट आणि दुसऱ्या बाजूला ॲरो म्हणजे किरण म्हणतो त्याला आपण. हे रेषाखंड हे पण बरोबर आहे. मग किती जोड्या बरोबर आहेत? ब क ड म्हणजे 3 जोड्या बरोबर आहेत. मग 3 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न, खालपैकी कोणत्या महिन्यात 31 दिवस नसतात? जानेवारीमध्ये 31च दिवस असतात. मार्चमध्ये पण 31च दिवस असतात. ऑगस्ट पण 31 दिवसांचा आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. खालपैकी कोणते अक्षर सममित नाही? मग बघा सममित म्हणजे काय? ज्याचे भाग केले की बरोबर समान 2 भाग पडतात. मग ए हे सममित आहे, ई हे पण असं सममित आहे. पी होईल का? आडवा पण होत नाही, उभा पण होत नाही. तसं वाय बघा असा होतोय की नाही? म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील कोणत्या अक्षर समूहासारखा तो आकृतिबंध आहे तो पर्याय आपल्याला शोधायचा आहे. आता इथे बघा, इथे जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं दिसतं बघा. इथे मी इथे आता आपल्याला कोणता दिलाय? अक्षर समूहासारखा. मग या स्टारला आपण ए नाव देऊया, हा बी आणि ह्याला सी म्हटलं तर सी डबल आहेत, सेम आहेत ना, म्हणून मग इथे डबल सी. आता परत बघा हा एक ग्रुप तयार झाला ह्यांचा बरोबर आहे. आता बघा परत ए बी आणि सी सी परत हा दुसरा ग्रुप. आता बघा इथे ए बी आणि हे सी सी सेम तेच आहे. मग ए बी सी ए बी डबल सी. बघा ए बी डबल सी ए बी डबल सी. पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. घनाकृतीला एकूण टिंबटिंब पृष्ठभाग असतात.
मग बघा घनाकृतीला एकूण 12 बाजू, 8 कोपरे आणि 6 पृष्ठभाग असतात. हे लक्षातच ठेवायचं आहे. मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. पुढचा प्रश्न, खालपैकी कोणत्या पर्यायातील अपूर्णांकांचा उतरता क्रम योग्य आहे? आता उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे. पण बघा जर अंश समान असेल तर इथे काय असतं, जी लहान संख्या आहे ती सर्वात मोठी असते, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये गटामध्ये, आणि जी मोठी संख्या आहे ती सर्वात लहान संख्या असते. मग बघा अपूर्णांकांचा क्रम योग्य कुठे आहे? इथे 5 आहे, 7 आहे, 10 आहेत, पण अंश समान असल्यामुळे 5 हा सगळ्यात मोठा आहे, त्याच्यानंतर 7 आणि त्याच्यानंतर 10, म्हणून मी इथे हे अयोग्य आहे. बघा छेद समान आहे, मग 3 4 9 हा चढता क्रम आहे, कारण लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे, म्हणून हे येणार नाही. आपल्याला उतरता क्रम पाहिजे. छेद समान आहे, 12 मोठे, त्याच्यापेक्षा 8 लहान आणि 8पेक्षा 3 लहान, म्हणजे हा काय चढता क्रम आहे. 4 अंश, आता इथे बघा अंश समान आहे, मग याच्यामध्ये मोठा कोण आहे तर 5 मोठा आहे, त्याच्यानंतर 6 आणि त्याच्यानंतर 7, म्हणजे हा येईल का उतरता क्रमामध्ये? नाही येणार. मग इथे कोणता किती गट योग्य आहे तर पर्याय अ आणि क. मग फक्त अ आणि क योग्य पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. पुढचा प्रश्न बघूया. बेरीज करायची आहे. बघा यांची बेरीज 2, आता एक आडवी पण बेरीज आली पाहिजे. 2 आणि 5 9. मग आता इथे बघा 9 कुठे, 2 आणि 5 7. आता बघा हे 7 आणि हे 4, 7 8 9 10 11, हाताला 1 आलाय. इथे 5 शतक आणि इथे 6, 5 आणि 6 11, 11 आणि 1 हातचा 12, परत हाताला 1 आलाय 9 आणि हे 3, 9 आणि 1 हातचा 10, 10 आणि 3 13, इथे 3 परत हातचाला 1 आणि इथे हा 1, असे किती झाले 2. मग आपले उत्तर केले 23,217. मग बघा बरं 23,217 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? मग बघा बरं उतरता क्रम म्हणजे काय? मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येकडे. मग बघा प्रत्येक अंक 5 अंकी संख्या आहे. इथे 45 आहे, 44, 43, 9 आणि हे 9,975 आहे, म्हणजे हे बरोबर आहे लहान. हा उतरता क्रम योग्य आहे. आता इथे बघा इथे 67 42 आहे आणि ते 67 49 आहे, मग ह्याच्यापेक्षा ही मोठी संख्या आहे, मग इथे क्रम अयोग्य आहे. 13,607, 15,000, 23,000 आणि 65,000, म्हणजे संख्या वाढत चालेल, म्हणजे ते चढता क्रम आहे. 9,009, 7,007, 1,001, 8,008. 9,009 ही संख्या आहे, 7,007 आहे आणि ते 10,001 आहे आणि ते 8,008 आहे. आता याच्यामध्ये बघा ही एकटीच मध्येच मोठी संख्या आहे, इथे लहान आहे, इथे मोठी, परत इथे मोठी, चुकीचं आहे. मग आपलं उत्तरचा योग्य क्रम आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात फुलीच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता असेल? मग बघा आता वजाबाकी आहे, शून्यातून कोणता अंक गेल्यावर कोणता अंक येणार आहे की नाही. मग अशा वेळी काय करायचं, एकतर पर्यायांचा वापर करायचा. आता आपल्याला माहिती आहे ते 10तून कोणती संख्या गेल्यावर ही ती, म्हणजे जी संख्या घेईल तीच संख्या राहील. इथे आपण जर 2 घेतलं, मग 10तून 2 गेल्यावर 8 राहिले असते, मग इथलं आणि वेगळं होईल. आपण 5 ठेवून बघूया. 10तून 5 गेले बरोबर 5 राहिले. बघा फुलीच्या इथे पण 5, दोन्ही ठिकाणी सेम 5 आहे, मग आपण 5 अंक सगळीकडे ठेवून बघूया. 7तून 1 इकडे गेला ना, मग 6तून 9 जातात का? नाही जात आहेत. मग काय करायचंय, इथे 16 घ्यायचं, इकडचं एक इथेला. 16तून 9 गेले, किती राहिले? 7 राहिले, बरोबर आहे. आता बघा आता हे 2तला 1 इकडे गेला, इथे 1 आहे ना, 1तून 8 जात नाहीत, मग इकडचा 1 घ्यायचा. 11तून 8 घालवलेत, मग बरोबर 3 राहिलेत. आता इथे 5 आहे, तर 5तला 1 इथे गेला, इथे किती राहिले? 4, पण 4तून 9 काही जात नाहीत, मग इकडचा हातचा तिकडे घेतला. 14तून 9 घालवायचे, बाकी किती आली? 5 आली आणि 2 मग बघा बरं प्रत्येक फुलीच्या जागी 5 हा अंक आलेला आहे, म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 5.
पुढचा प्रश्न, खालीपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल? मग बघा बरं, सगळ्यात लहान अंक कुठे आहेत? तर बघा इथे आहेत, कारण 0 1 2 3 हे सगळ्यात लहान आहेत. मग याच्यापासून सगळ्यात लहान अंकी संख्या तयार होईल 1 0 2 3 1023. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. खालीपैकी एकूण किती विधाने योग्य आहेत? 1 ते 50 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. चूक आहे, कारण 1 ही नैसर्गिक संख्या आहे, त्याच्यामुळे 1 ते 50 मध्ये 25 मूळ संख्या येत नाहीत. पुढचा प्रश्न, 1 ते 100 संख्यांमध्ये एकूण 50 समसंख्या आहेत. बरोबर आहे. 50 सम आणि 50 विषम. हे कसं आहे? बरोबर आहे. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. हे पण योग्य विधान आहे. 97 ही अंकी ही 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे. हे पण विधान बरोबर आहे. मग किती विधाने योग्य आहेत? ब क ड. मग ब क ड 3. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 16 सहस्त्र अधिक 40 दशक अधिक 57 एकक या विस्तारित मांडणीने खालीपैकी कोणती संख्या तयार होईल? मग बघा, 17 सहस्त्र म्हणजे 17,000. 40 दशक म्हणजे 400. 57 एकक म्हणजे 57. मग आता बघा यांची बेरीज करूया. 7 5 4 7 आणि 1 17,457. 17,457 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 25 प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 50 सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.